राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय, भारत सरकार, एक गाव एक औषधी वनस्पती या संकल्पनेअंतर्गत मेंगडवाडी गाव बेलाचं गाव म्हणून ओळखलं जाणार आहे. या रोप वाटप आणि वृक्ष लागवडीच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर दिगंबर मोकाट साहेब, प्रमुख संशोधक आणि विभागीय संचालक RCFC पश्चिम विभाग यांना मी विनंती करतो, आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि अध्यक्षीय निवड करावी. सर्वप्रथम मेंगडे गावच्या गणेशास मी वंदन करतो. आज आपण एक गाव एक औषधी वृक्ष या संकल्पनेच्या माध्यमातून मेंगडेवाडी या ठिकाणी बेलाचं गाव म्हणून आपण तयार करण्यास घेतलेलं आहेत. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष, या गावचे प्रथम नागरिक माननीय श्री बाळासाहेबजी मेंगडे सर यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं असे मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माननीय श्री रवींद्रजी सिंगणापूरकर सर, व्यवस्थापन परिषद सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. आज खरोखर योगायोग आहेत. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री शंतनूजी लमदाडे सर, सिनेट सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तसेच डॉक्टर राजेश मनेरीकर सर, सिनेट सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. याचबरोबर या ठिकाणी या गावच्या उपसरपंच सौभाग्यवती सुजाता टावरे मॅडम. हा कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतो आहेत ते डॉक्टर साहेबरावजी मेंगडे सर, संचालक अभ्युदय बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड मंचर. या ठिकाणी उपस्थित असलेले गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, गणेश दूध संस्थेचे सर्व सदस्य, या ठिकाणी या गणेश देवस्थानचे सर्व सदस्य, या ठिकाणी एक सुंदर असा ग्रुप आहे वटवृक्ष ग्रुप, या ग्रुपमधील सर्व सदस्य, या तालुक्यातील आंबेगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू, या ठिकाणी रोटरी क्लब मेंबर, पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, विविध कार्यकारी सोसायटीतील प्रतिनिधी, या सगळ्यांचं मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वनस्पती शास्त्र विभाग स्थित क्षेत्रीय सहसुविधा केंद्र पश्चिम विभाग, जे केंद्र राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय, भारत सरकारद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यान्वित आहेत, या सर्वांच्या वतीने, माझ्या वतीने मी सगळ्यांचं या ठिकाणी या कार्यक्रमासाठी स्वागत करतो. आपल्या मनात अनेक प्रश्न असतील, असा हा कार्यक्रम या ठिकाणी का घेतला जात असावा, याचा उद्देश काय आहेत, इथे बेलाचं गाव करण्यामागं उद्देश काय आहेत, या बाबतीत मी थोडासा आपल्याला माहिती देणार आहेत. मी जसं आपल्याला सांगितलं की आदरणीय मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर देशामध्ये आयुष मंत्रालयाची स्थापना 2014 साली झाली. आणि हे 2014 साली ज्या वेळेला मंत्रालय स्थापन झालं, त्याआधी आज आपण बघतो आहोत की अनेक दुर्धर रोग, भयावह रोग पुढे येत आहेत, आलेले आहेत. आणि अशा वेळेला जागतिक बाजारपेठेमध्ये आपल्याला एक संपन्न असा वारसा असताना आयुर्वेदाचा, 5000 वर्षापूर्वी आयुर्वेदाची निर्मिती ही आपल्या देशात झालेली आहे. परंतु जागतिक स्तरावरती आपलं आयुर्वेद असेल, आपलं योग असेल, किंवा आपल्या देशामधील वेगवेगळ्या औषधी पद्धती असतील किंवा औषधी वनस्पती असतील, याचा जर व्यापार बघितला, हा 0.8% म्हणजे 1% ही आपला वाटा हा जगाच्या व्यापारामध्ये नव्हता. 2014 नंतर हे मंत्रालय वेगळं झाल्यानंतर या औषधी वनस्पती किंवा औषधी ज्या वनस्पतीपासून बनवले जातात, याचा व्यापार
करोनानंतरच्या काळामध्ये आपला जागतिक बाजारपेठेतील वाटा हा 5% आपल्याला पोचलेला पाहायला मिळतो, जो आपला 1%ही ज्या वेळेला 2014च्या आधी मंत्रालय नव्हतं, आज आपण बघतोय 5% शेअर. आणि मग अशा वेळेला एका बाजूला आपल्या आयुर्वेदाला मागणी येते, आपल्या औषधी वनस्पतींना मागणी येते आहेत, आणि एका बाजूला दुसऱ्या बाजूला की मोठ्या प्रमाणात रोग वाढत आहेत. गेल्या 2-3 वर्षापूर्वी आपण करोनाची परिस्थिती बघितलेली आहे. आपल्याकडे सगळं काही असताना आपण घरामध्ये बसलेलो होतो, आणि अशा वेळेला माझ्या घरामध्ये तुळशी आहे का, माझ्या घरामध्ये वेगवेगळे मसाले आहेत का, माझ्या घरामध्ये गुळवेल आहे का, कडुनिंब आहेत का, आणि असे काढे घेऊन, गवती चहाचा काढा घेऊन बऱ्याचशा घरांमध्ये अशा काढ्याचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. आणि रोगप्रतिकारक शक्ती या वनस्पतीमध्ये असल्या कारणाने आपल्याला ज्या प्रमाणात आपलं नुकसान व्हायला पाहिजे होतं ते नुकसान आपलं या वनस्पतीमुळे टाळल्या गेलेलं आहे. आणि मग ही सगळी संपदा आपण जगाचा जर विचार केला तर जगाच्या 11.4% वनस्पती संपदा ही आपल्या देशात आहेत. एकूण भूभागापैकी जगाच्या 2.4% भूभाग आपल्या देशाकडे आहेत, आणि 11.4% वनस्पती संपदा आपल्याकडे आहेत. आणि ही वनस्पती संपदा गावागावामधील लोकांना माहिती झाली पाहिजे, ही त्याची ओळख झाली पाहिजे, आणि या औषधी वनस्पतीच्या संपदेच्या माध्यमातून आपल्याला स्वतःला स्वस्थ कसं राहता येईल, आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल, आपल्याबरोबर समाजाचं आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल, आणि एकूणच आपल्याला आपल्या देशाचा जो व्यापार वाढवायचा आहे, आपल्याला परकीय चलन जे औषधी आपल्याला जगाची फार्मसी आपण आजही आहोत, आणि ती आणखी चांगल्या पद्धतीने जगाला आपल्याला औषधं कसे पुरवता येतील आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला चांगले पैसे देशाला कसं मिळतील याचाही उद्देश ठेवून या ठिकाणी आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण खरं तर या गावामध्ये जेव्हा सरपंचांचे फोनवरती दूरध्वनीद्वारे संपर्क झाला की अशी संकल्पना आहेत, आणि त्यांनी लगेच होकार दिला, आणि गावाचं पत्रही आमच्यापर्यंत पोचलं की आम्ही अशा संकल्पना जी आहेत, एक गाव एक औषधी वृक्ष, औषधी वनस्पती अनेक आहेत आपल्या देशामध्ये. साधारणतः 8,500 औषधी वनस्पती मिळतात, आणि यापैकी साधारणतः आपल्याकडे आयुर्वेद असेल, युनानी असेल, सिद्ध औषधी पद्धतीमध्ये साधारणतः 2,500 औषधी वनस्पती वापरल्या जातात. संपन्न समृद्ध देश औषधी वनस्पतीच्या बाबतीमध्ये आहेत. परंतु आपण एका बाजूला एवढी संपदा असतानाही दुसऱ्या बाजूला आपल्याला अजिबातच त्याची ओळख नाही. आज लहान मुलांना तुळशीची ओळख करून द्यायला लागते, ब्राह्मीची ओळख करून द्यायला लागते. या ठिकाणी गावामध्ये आंबाडीची भाजी किती लोकांना माहीत नाही, फुलं आलेले त्याला, या आंबाडीची भाजी आहे, कढीपत्ता आहेत, याचे उपयोग कसे आहेत याचीही माहिती नाही. आणि म्हणून या गावामध्ये ज्या औषधी वनस्पती आहेत ज्याचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणात चालतो, 8,500 औषधी वनस्पतीपैकी 1150 औषधी वनस्पतींचा व्यापार हा खूप मोठ्या प्रमाणात चालतो. त्यातल्या 240 वनस्पती ज्या आहेत ज्यांचा व्यापार हा 1000 मेट्रिक टन, 2000 मेट्रिक टन, तुमचा जसा साखरेचा कारखाना आहे त्या ठिकाणी, जसं ऊसाचं तुम्ही एवढा टन ऊस गेला तेवढा टन एवढं गाळप झालं, तसं औषधी वनस्पतीसुद्धा ह्या टनामध्ये लागत असतात. त्याचे मुळं लागत असतात, खोडाची साल लागत असते, पानं लागत असतात, फुलं लागत असतात, फळं लागत असतात. आणि ह्या ज्या औषधी वनस्पती आहेत यातील ज्या औषधी वनस्पती वर्षभरामध्ये आपण तयार करू शकतो त्याची शेती निश्चित आपण करू शकतो, अशा पद्धतीची शेती देशभरामध्ये सुरू झालेली आहे. आपल्याही केंद्रामार्फत आमचं जे केंद्र पुणे स्थित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्थित आहेत, या केंद्राच्या माध्यमातून राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि एक केंद्रशासित प्रदेश दीव, दमण, दादरा, नगर हवेली या भागामध्ये आम्ही मागचे 3-4 वर्ष प्रयत्न करतो आहोत. आणि साधारणतः ह्या भागामध्ये आपण 7,500 हेक्टरवरती या औषधी वनस्पतीची लागवड ही नेलेली आहे. याही भागामध्ये आपल्याला औषधी वनस्पतींची लागवड करता येईल का शेतीमध्ये, तेही आपल्याला बघणं आवश्यक आहे, आणि त्या दृष्टीने आपल्याला यापुढे मार्गदर्शन केलं जाणार आहे. परंतु आजची जी संकल्पना आहे, एक गाव एक औषधी वृक्ष, आपण वृक्षांवरती भर देत आहोत. वृक्षांची शेती करायला शेतकरी पुढे येणार नाही, 4-6 महिन्यात, वर्षभरात आपल्याला उत्पादन मिळणार नाही. परंतु अनेक औषधी वृक्ष जे आहेत, अर्जुनसारखा वृक्ष आहेत, सीता अशोकसारखा वृक्ष आहेत, वायावर्ण वरुण नावाचा वृक्ष आहे, लोध्र नावाचा वृक्ष आहेत. तुम्ही अर्जुन सगळ्यांनी नाव ऐकलं असेल, माता भगिनींना अशोक नावाचा वृक्ष माहीत असेल. पूर्वी पाळीच्या विकारामध्ये या अशोक वृक्षाची साल वापरली जात असेल, आणि आयुर्वेदामध्ये अशोकारिष्ट किंवा अशोकघृत औषध बनवलं जातं आहे.
अर्जुनारिष्ट नावाचं औषध हे हृदयासाठी अतिशय हितकारक औषध हे अर्जुनाच्या सालीपासून बनवलं जातं. परंतु हे औषधी वृक्ष जे आहेत हे जंगलामध्ये कमी झालेले आहेत. त्याचा नैसर्गिक अधिवास हा जो आहे त्या अधिवासात त्यांचं आढळ हा कमी झालेला आहे. आणि एका बाजूला औषधी कंपन्यांना त्याची मागणी ही 1000, 5000, 10,000 मेट्रिक टनाची आहेत. आणि मग अशा औषधी वृक्षांची लागवड शेतामध्ये जर होणार नसेल तर आपल्याला सार्वजनिक जागा, आपल्या शेताचे बांध, आपल्या परिसरातील गायरानं, आपल्या गावामधील पडीक जमिनी, शाळा, महाविद्यालय, रस्ते याच्या दुतर्फा करता येईल का? आपल्याला एक पत्रक दिलेलं आहे. ते पत्रक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्याला काय करता येईल, कुठले वृक्ष लावता येईल. परंतु मुद्दामून आम्ही जी संकल्पना या ठिकाणी आमच्या केंद्राच्या माध्यमातून ही आपण आज सुरू करतो आहोत. आणि आदरणीय रवींद्रजी आमचे सिंगणापूरकर सर आहेत, हे माननीय राज्यपाल नियुक्त आमचे व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम सुरू करतो आहेत. कारण वृक्ष आपल्याला मिळणार नाही आहेत आणि वृक्ष आपल्याला प्रत्येक गावामध्ये, या एका गावामध्ये 5-10 हजाराच्या पटीमध्ये हे वृक्षांची लागवड करणं आणि त्या ठिकाणी संकलन केंद्र उभारणं, भविष्यामध्ये 3 वर्षांनी, 4 वर्षांनी, 5 वर्षानंतर त्याचे फळं गोळा करणं, त्याच्या मुळ्या गोळा करणं, आणि असं संकलन केंद्राच्या माध्यमातून औषधी कंपन्यांना, ज्या वेगवेगळ्या औषधी कंपन्या आहेत किंवा महाविद्यालय आहेत, आयुर्वेदाचे महाविद्यालय आहेत, अशा महाविद्यालयांपर्यंत हा कच्चा माल पुरवणे आणि चांगले दर्जेदार औषधं त्यांच्याकडून बनवून ते परत समाजापर्यंत येण्यासाठी गावामध्ये रोजगार निर्मिती कसं होईल, हे झाडं लावल्यानंतर गाव जे आहेत ते संपन्न कसं होईल, ते गाव चांगलं आखीव रेखीव कसं होईल. आज आपण बघतोय की गावामध्ये सगळ्या गोष्टी, ज्या भौतिक सुविधा आहेत, रस्ते आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, घरं आहेत, परंतु वृक्ष संख्या कमी असल्या कारणाने आज आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गावामध्ये करमत नाही. आणि ज्या गावांमध्ये आपण बघतो की चांगलं जंगल आहे, चांगले झाडं आहेत, अशा गावामध्ये आपल्याला करमतं. म्हणून आपल्याला आपल्या गावामध्ये आपण सर्वप्रथम जेव्हा फोन आल्यानंतर आम्ही लगेचच म्हटलं की आमच्याकडे बेलाचे रोपं आहेत आणि बेलाचं गाव आपण करूया. असं आम्हाला मुळीच माहीत नव्हतं की या ठिकाणी गणपतीचं मंदिर आहेत, या ठिकाणी शंकराचं मंदिर आहे आणि त्यामुळं आम्ही हे करतो आहेत. परंतु योगायोग जो म्हणतो, आपल्याला कुठेतरी सुरुवात करायची असते, गणेशा करायचा असतो, श्री गणेशा करायचा असतो. आणि आज बेलाच्या झाडाच्या माध्यमातून हा जो बेल वृक्ष आहे याला आपण आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक असं खूप चांगलं महत्त्व आहे. हे जे बेल वृक्ष आहेत, जसं मी इतर वृक्षांची माहिती आपल्याला पुढच्या काळामध्ये आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून अनेक आपण कार्यक्रमांच्या माध्यमातून देणारच आहोत. परंतु आज आपण बेल वृक्षाची या ठिकाणी रोपे वाटप करणार आहोत. मी सकाळीच या ठिकाणी पोहोचलेलो होतो आणि 2-3 नागरिकांकडून आलं की आम्हाला पूजा जरी करायची असेल तरी दुसऱ्याकडून बेलाची पानं आणायला लागतात किंवा आम्हाला बाजारातून विकत आणावं लागतात किंवा दुसऱ्या नातेवाईकाकडून आणावं लागतात. म्हणजे जो सर्व परिचित असलेला वृक्षसुद्धा आपल्याला इथे लगेचच उपलब्ध नाही आहेत. आणि म्हणून असे वृक्ष जे आहेत, आपल्याकडे गावठी आंब्याचे झाडं कमी झालेले, कवट आपल्याला मिळत नाही आहेत, चिंच आपल्याकडे कमी झालेली आहेत, अनेक औषधी जे वृक्ष आहेत ते कमी झालेले. परंतु या ठिकाणी बेलाचं आपण वाटप आज करणार आहोत. वृक्षारोपण त्या ठिकाणी आपण प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते 2 झाडं लावून आपण त्या ठिकाणी केलेलं आहेत. परंतु आज आपण 750 रोपं या ठिकाणी पोहोच केलेले आहेत. या ठिकाणी साहेबरावजी मेंगडे यांनी या ठिकाणी थोडासा पुढाकार घेऊन गावापर्यंत रोपं कसे पोहोचतील यासाठीही प्रयत्न केलेले आहेत. हे जे बेल झाड आहेत याला आध्यात्मिक महत्त्व आहेत. आपण शंकर देवाला पिंडीवरती वाहत असतो आणि आपल्याला माहीत आहे की आपण ब्रह्म, विष्णू, महेश, कारण याला त्रिदले असतात, 3 पत्री असतात, याला त्रिदल असल्या कारणाने ब्रह्म, विष्णू आणि महेश याला जर प्रसन्न करून घ्यायचं असतं तर बेलाचे पानं आपण हे आपल्या धार्मिक आणि पूजापत्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरत असतो. ज्या वेळेला समुद्र मंथन झालेलं होतं आणि आपण अनेक आख्यायिका ज्या सांगितल्या जातात आणि या आख्यायिकांच्या माध्यमातून बेलाचे पानं पिंडीवरती का व्हावीत, तर अनेक आख्यायिका या पाठीमागे आहेत. परंतु हेही आपल्याला माहीत नसतं की आपण पानं का वाहतो. आता आपण गणेशाला विसर्जित केलेलं आहे, गणपती आपल्याकडे आपण आलेले होते, पण दुर्वा का जमा करतो, त्या दुर्वांचं कार्य काय आहेत, त्या कशासाठी आणायच्या, त्याचा नंतर कशा पद्धतीने वापर करायचा. आपल्याकडे जास्वंदीची फुलं आणतो आपण, ते कशासाठी आणायचे याची माहिती नसते. जास्वंद जी वनस्पती आहेत ही केस विकारासाठी अतिशय उत्तम असते. माका जी वनस्पती ही आपल्या
बुद्धीसाठी अतिशय उत्तम असते. दुर्वा ही वनस्पती जी आहेत ती उष्णतेच्या विकारासाठी अतिशय उत्तम असते. बेल ही जी वनस्पती आहेत, कारण ज्या वेळेला समुद्रमंथन सुरू होतं आणि अशा वेळेला विष प्राशन केल्यानंतर आणि आपल्या देवाला, शंकर देवाला शांत करण्यासाठी हे बेल जो वृक्ष आहेत याचं, कारण या वनस्पतीमध्ये जो गुण आहेत, विषनाशक गुण आहेत. जर आपण याचं पानांच्या रसाचं जर सेवन केलं, आपल्या पोटामध्ये अनावधानी काही विष जर पोटामध्ये गेलेलं असेल तर विष कमी करण्याची याच्यामध्ये एक प्रॉपर्टी या वनस्पतीमध्ये आहेत. आणि अशा वेळेला आपल्याला ज्या वेळेला शंकराला गरज होती की आपल्याला विष प्राशन केलं, आपल्याला शांती मिळाली पाहिजे, आणि अशा वेळेला त्या ठिकाणी याचा रस दिला गेला, याचं पान दिलं, अशा आख्यायिका आहेत. म्हणून आज पिंडीवरती अनेक कारणं त्यामध्ये दिलेले आहेत. कारण आपण तिसरा डोळा हा शंकराला आहेत आणि त्रिदल हे जे आहेत याचाही त्याच्याशी रिलेव्हन्स लावला जातो. परंतु आपल्याला ह्या आपल्या धार्मिक जे त्याचे उपयोग आहेत याचबरोबर सांस्कृतिक उपयोगही आहेत, परंतु औषधी उपयोग या वनस्पतीचे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. ही जी वनस्पती आहे औषधी वनस्पती म्हणून याचा उल्लेख आपल्याला आयुर्वेदामध्ये आढळतो. आयुर्वेदामध्ये जे दशमुळारिष्ट नावाचं औषध जे बनवलं जातं त्याच्यामध्ये 10 झाडांच्या मुळापैकी एक हे बेल मूळ आहेत. आणि हे जे बेल मूळ आहेत, हे जे दशमुळारिष्ट नावाचं औषध आहेत, आपण कोणी असू तरी आपली एक प्रकृती आयुर्वेदामध्ये सांगितलेली वात पित्त कफ आणि जे त्रिदोष असतात, आपली एक कुठली तरी प्रकृती असते आणि 2 प्रकृती त्याबरोबर आपल्याबरोबर असतात. आणि हे त्रिदोषाचं शमन करणे, या त्रिदोषाला कंट्रोलमध्ये ठेवणं, कारण हे त्रिदोषापैकी एक जरी कमी जास्त झालं तरी आपण आजारी पडतो, आपल्याला काहीतरी व्याधी होते आणि ती होऊ नये म्हणून जे आयुर्वेदामध्ये जे 10 मुळं सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये सीवन नावाचं झाड आहेत, बेल नावाचं झाड आहेत, अग्निमंथ आहेत, पाडळ आहेत, आणि त्याचबरोबर आपल्याकडे सगळ्यांना माहिती असलेलं अग्निमंथ आहे जे पूजापत्रीमध्ये आपण वापरत असतो. ज्या झाडाचं लाकूड घासून अग्नी प्रज्वलित केला जातो, अशा 5 मोठ्या झाडांचा त्यामध्ये बृहत पंचमूळ म्हणून उपयोग दशमुळामध्ये केला जातो. आणि त्याचबरोबर आपल्याकडे या ठिकाणी सराटा मला पाहायला दिसला, रस्त्याला सराटा, त्याला गोखरू म्हटलं जातं. गोक्षूर आदी काढा त्यापासून केला जातो. त्याचबरोबर सालवण, पिठवण, रिंगणे आणि काटे रिंगणे अशा 10 झाडांचा काढा करून आयुर्वेदामध्ये हे त्रिदोषाचं शमन करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आणि मग त्यामध्ये एक बेल हा घटक आहे. आणि ही जी बेल वनस्पती आहेत हे आपल्या पोटामधील कृमी असतील, पानांचा रस घेतला तर कमी करतो. या झाडाचे मुळं, खोडाची साल, पानं, फळं हे सगळेच औषधी आहेत. आणि म्हणून या झाडाचे उपयोग आपल्याला, त्यासाठी एक पत्रक आपल्याला दिलेलं आहे. ते पत्रकाचं निश्चितपणे आपण वाचन करावं. आपल्या पोटामध्ये लहान मुलांच्या कृमी होतात, आपण पानांचा रस काढून जरी त्या लहान मुलाला दिला तरी त्या कृमी पडतात. या झाडांचं किती प्रमाणात द्यावं त्याचंही आपण त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. या झाडाचे फळं जे असतात, कच्चे फळं, ज्या वेळेला आव पडते, पोटदुखी असते तर कच्चे फळं हे अतिशय प्रभावी त्या ठिकाणी असतात. परिपक्व फळं जे आहेत त्याचा जाम, जेली, चॉकलेट आपण बनवू शकतो. बचत गटांच्या माध्यमातून फळांचे आपण अनेक पदार्थ, सरबत आपण करू शकतो. निश्चितपणे याचं सरबत आपण पिणं आवश्यक आहे, कारण पोटाचे विकार बरे करायचे असतील तर बेलाच्या फळाचा उपयोग. बेलाला श्रीफळ असं म्हटलेलं आहे. आपण बऱ्याचदा नारळाला श्रीफळ म्हणतो, बेलालाही संस्कृतमध्ये श्रीफळ म्हटलेलं आहे, बेलालाही महाफळ असं म्हटलेलं आहे. आणि बेलाला जे आहेत अनेक नावं संस्कृतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अशा या बिल्व वृक्षाचं, असे या बेल वृक्षाची लागवड आपण आपल्या परिसरात करतो आहोत. आपण लागवड करताना दाराच्या पाठीमागं न लावता घरासमोर जर लावणार असाल तर हे पवित्र झाड असल्या कारणाने दाराच्या समोर लावावं. कारण झाडं लावताना ती कुठे लावावी हे आपण शास्त्रीय पद्धत त्याची माहिती असणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी गटाराचं पाणी, ज्या ठिकाणी बाथरूमचं पाणी जाणार नाही अशा ठिकाणी बेलाची लागवड आपण करणं आवश्यक आहे. शक्यतो आपण दाराच्या समोर लावावं, शक्यतो पश्चिमेच्या बाजूला लावावं, पश्चिम उत्तर दिशेला लागवड करावी. शेतामध्ये शेताच्या बांधाला पूर्व पश्चिम आपण त्याची लागवड करावी. लागवड केल्यानंतर त्या ठिकाणी पाणी झाडाजवळ थांबून राहणार नाही, कारण या झाडाला पाणी कमी लागतं. हे पर्णझडी वृक्ष असल्या कारणाने याला पाणी कमी लागतं. आणि म्हणून आपण लागवड केल्यानंतर त्याला उंचवटा करून आळं करून द्यायचं आहे. आणि लागवड केल्यानंतर हा रोप जरी आत्ता आपले छोटे असतील, 2ऱ्या-3ऱ्या वर्षात पहिल्यांदा तुम्हाला त्रिदल त्याच्यामध्ये 3 पानं दिसणार नाही.
पहिल्यांदा तुम्हाला एकच पान त्यामध्ये दिसेल, साधं पान दिसेल, नंतर तुम्हाला संयुक्त पान झालेलं त्या ठिकाणी दिसेल. बऱ्याचदा तुम्ही म्हणाल की हे बेलाला याला 3 पानं नाही आहेत आणि फेकून पण देऊ शकतात. सुरुवातीला याच्यामध्ये साधे पान असतं, त्यामध्ये संयुक्त पान तुम्हाला थोडी वाढ झाल्यानंतर अजून अर्धा फूट 1 फूट वाढल्यानंतर त्या ठिकाणी संयुक्त पान झालेलं दिसेल. याची वाढ सुरुवातीच्या काळामध्ये हळूहळू होते. पहिले 2-3 वर्ष तुम्हाला 2-3 फुटाचं झालेलं दिसेल, परंतु त्यानंतर वाढ ही भरभर होते आणि पुढच्या म्हणजे 5 वर्षानंतर सगळे गावातले झाडे 5 फुटाचे झालेले आपल्याला पाहायला मिळतील. हे गाव जे आहेत, बेलाचं गाव या निमित्ताने आज आपण 750 रोपं पोच केलेले आहेत. या ठिकाणी 7,500 तुम्ही झाडं कमीत कमी लावावे. त्याचा उद्देश असा आहे की ह्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे बचत गट करावे. याचबरोबर आपण काही औषधी वनस्पती आपल्या बांधाला लावता येतील का, पडीक जमिनी लावता येतील का, घराच्या परसात लावता येतील का, त्या माध्यमातून या माता भगिनींना गावात लागणाऱ्या औषधी इथे बनवता येतील का. कारण माता भगिनींना आणि लहान मुलांना या ठिकाणी आयर्न कमतरता, कॅल्शियमची कमतरता लहान मुलं आणि महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतील. मग शतावरी इथं लागून शतावरीचा कल्प इथं बनवता येईल का. आणि साधं सोपं असतं, शतावरीच्या मुळांचा रस काढणे, जसा शिरा बनवतो त्या पद्धतीने तो रस साखरेच्या पाकामध्ये आटवणे. शतावरीचा कल्प आपण घरामध्ये बनवू शकतो. लहान मुलांसाठी ब्राह्मी कल्प आपण अशाही पद्धतीचं प्रशिक्षण आपण देत असतो. मी गावचे सरपंच आदरणीय बाळासाहेबजी यांना सकाळीच विनंती केली की अशा काही ज्या महिला आहेत बचत गटांच्या प्रतिनिधी, तुम्ही आमच्याकडे त्यांना सहलीच्या निमित्ताने पाठवा, 2 दिवसाच्या प्रशिक्षणाच्या निमित्ताने पाठवा. त्याबरोबर काही तरुण असतील त्यांनाही आमच्याकडे पाठवा. म्हणजे गावामध्ये रोजगार निर्मिती आपल्याला वृक्षांच्या माध्यमातून, वनस्पतींच्या माध्यमातून, कारण वनस्पती जर राहिल्याच नाही पृथ्वीवरती, असा तुम्ही थोड्या वेळ विचार करा. सगळ्या गोष्टी आहेत, चांगले रस्ते, चांगले बंगले, चांगले घरं आहेत, खूप गाड्या आहेत आपल्याकडे, पण वनस्पतीच पृथ्वीवरती नाही तर काय होईल. सगळे अन्न साखळ्या ढासळतील, सर्व परिसंस्था ढासळतील आणि मग पुढे जाऊन आज आपण अनेक समस्यांना सामोरं जातोय. अवेळी पाऊस येणं, उष्णतामान वाढणं, रोगराईला सामोरं जाणं. याला मुख्यत्वे करून आपल्याला वनस्पतींची लागवड केल्यानंतर या गावामध्ये तुम्हालाच दिसेल की 2-3 वर्षानंतर परपरागीकरण चांगलं होतंय. कारण बेलावरती मधमाशा खूप मोठ्या प्रमाणात येतात. मधमाशा आल्यामुळे शेतामध्ये परागीकरण होतंय. तुम्हाला वाढलेलं दिसेल उत्पन्न, तुमच्या जे वेगवेगळे तुम्ही पिकं घेतात त्यामध्ये उत्पन्न वाढलेलं दिसेल. या ठिकाणी त्या फुलपाखरं तुम्हाला वेगवेगळे दिसतील, कीटक दिसतील, पक्षी दिसतील. त्याचबरोबर तुम्ही यामध्ये काही आपल्याला आपण जी शेती करतात, मुख्यत्वे करून या ठिकाणी ऊसाची शेती ही शेती मोठ्या प्रमाणात होते. पण ऊसाची शेती जर तुम्ही सलग करणार असेल तर मातीकडेही लक्ष आपण देणं आवश्यक आहे. आणि मातीमध्ये सूक्ष्म जीवसृष्टी आहेत, मोठ्या प्रमाणात तणनाशकांचा वापर आपण करत असतो, रासायनिक कीटनाशकांचा वापर करत असतो. आणि जी सजीव सूक्ष्म जीवसृष्टी आहेत जी मातीमध्ये आहेत, ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो किंवा जीवाणू म्हणतो, काही बुरशी म्हणतो, या बुरशी मातीमधल्या या बुरशी तुम्ही किती खत घातलं आणि बुरशी जर त्या झाडाच्या मुळावर नसतील, ज्याला मायकोरायझा असं म्हटलं जातं, तर तुम्हाला अपटेक झालेलं दिसणार नाही आणि झाडाची वाढ झालेली दिसणार नाही. म्हणून आपण रासायनिक खत वापरतोय का, ते किती प्रमाणात वापरतो आहोत, आपल्याला त्याबरोबर सेंद्रिय पदार्थांची जोड देता येईल का, आपल्या शेतामधला जो कचरा निघतो, आपण ज्याला कचरा म्हणतो, ॲक्च्युली त्याला गोल्ड म्हणायला पाहिजे, ते आपल्याला शेतामध्ये टाकता येईल का, आपल्याला जीवाणूंची संख्या वाढवता येईल का, हाही विचार आपण करणं आवश्यक आहे. अनेक भागामध्ये गोदावरी काठ असेल, सांगलीसारखा परिसर असेल, या ठिकाणी जमिनी ह्या नापीक झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून आपल्याला पुढच्या पिढीकडे माती देताना, जमीन देताना ती चांगल्या सुस्थितीत देता येईल का, हाही विचार करणं गरजेचं आहे. आणि या पर्यावरणाचं संतुलन करण्यासाठी आपण एकत्रित येणं आवश्यक आहे. आज आपण बेल वृक्षाची या ठिकाणी लागवड करतो आहोत, आज वाटप करतो आहोत. म्हणून मी सरतेशेवटी या गावाच्यासाठी आपण परत एक वेबिनार रात्रीच्या वेळेला सगळे 8 ते 10 मध्ये मोकळे असतात. आपल्याला डिटेलमध्ये थोडं बोलायचं आहे. हे गाव मी बघितलेलं आहे, इथे कुठली वृक्ष संपदा आहेत मी चित्र स्वरूपामध्ये वेबिनारच्या माध्यमात, कारण आपल्याला 1-1.5 तासामध्ये इथला कार्यक्रम आजचा सुरू करायचा, म्हणजे आज संपवायचा नाही. आज आपण ह्या कार्याची सुरुवात करतोय गणेशाच्या मंदिरामध्ये या कार्याची. आणि पश्चिम भारताचं जे काम आपण या केंद्राच्या माध्यमातून करतो, पश्चिम भारतातलं पहिलं गाव मेंगडेवाडी आपण निवडलेलं आहे. आणि या मेंगडेवाडीमध्ये बेल वृक्ष जो आहेत, जो आपल्या धर्मामध्ये पवित्र आहेत, त्याची निवड करून आज आपण हा सगळा योगायोग जुळून आलेला आहे. पाहुणे जे आहेत, मी अचानक त्यांना तिघांनाही फोन केला आणि तिघांचंही उत्तर नाही, आपल्याला आलंच नाही. मी 2-3 दिवस आधी, कारण सरपंचांचा फोन झाल्यानंतर
पुढच्या 2-3 दिवसात, कारण आम्ही हे जे काम करत असतो सुट्टीच्या दिवशी काम करत असतो, शनिवार रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी या केंद्राचं काम हे 4ही राज्यामध्ये एक केंद्रशासित प्रदेशामध्ये करत असतो आणि आज सगळा योगायोग जुळून आलेला आहे. म्हणून मी सरतेशेवटी चला बेलवृक्ष लावूया, मेंगडेवाडी जे गाव आहे ते बेलवृक्षाने सजूया, सर्वांना स्वस्थ निरोगी आणि रोगमुक्त करूया. सर्वांना नमस्कार, धन्यवाद.